तालुक्यातील खुंटे या ठिकाणी केपी ग्रुप ऑफ कंपनी आणि खुंटे क्रिकेट क्लब आयोजित श्री भैरवनाथ चषक 2026 या नावाने ओव्हरआर्म क्रिकेटचे सामने भरवण्यात आले होते, ज्यामध्ये खुंटे गावाच्या संघाचा पराभव करत कोळकी गावाच्या संघाने विजय मिळवल्यानंतर खुंटे गावाचा संघ आपली हार पचवू शकला नाही आणि त्यांनी सामना संपल्यानंतर कोळकी गावातील खेळाडूंवर आक्षेप घेत आरोप केले की हे खेळाडू कोळकी गावातील नसताना देखील कोळकी संघामध्ये खेळलेले आहेत। याला प्रत्युत्तर देत कोळकी गावातील खेळाडूंनी आधार कार्ड दाखवत आपण कोळकी या ठिकाणीच रहिवासी आहोत याचा पुरावा सादर केला। मात्र तरीही खुंटे गावातील संयोजक यांनी आधार कार्ड हा आम्ही पुरावा ग्राह्य धरणार नसल्याचं सांगितलं आणि मग दुसरा पुरावा म्हणून लाईट बिल देण्यात आले। तरी देखील आयोजक मान्य करण्यास तयार नसल्याने कोळकीच्या संघाने OTP देऊन आधार कार्ड डाउनलोड करून दिले। यानंतर खुंटे संघाने अशी अट मांडली की तुम्ही परत आमच्या सोबत सामना खेळा। वास्तविक पाहता खुंटे गावातील संयोजक संघाने ज्यावेळी जाहिरात प्रसारित केली होती त्यावेळी नियम व अटी यामध्ये असे कोणतेही नमूद करण्यात आले नव्हते। वास्तविक कोळकी हा संघ एक दिवसाचा हाफ म्हणजेच एका दिवशी होणाऱ्या 3 सामन्यांमधील 2 सामने विजयी होऊन पुढील सामन्यासाठी आलेला होता व खुंटे गावातील संयोजक संघ कोळकी गावातील संघाकडून पराभूत झाल्यामुळे खुंटे गावातील संयोजक यांनी हा बनाव केल्याचे कोळकी संघाने सांगितले। म्हणून कोळकी संघाने निर्णय घेतला की आपण कोणत्याही प्रकारचा वाद न घालता या सामन्यावरती बहिष्कार टाकून आपले टी-शर्ट ग्राउंड मध्ये व्यवस्थित ठेवून ग्राउंडच्या पाया पडून बाहेर निघायचे। त्याप्रमाणे कोळकी संघाने आपले टी-शर्ट मैदानात ठेवून मैदानाला नमस्कार करून निघून गेले। याशिवाय या सामन्याकरिता पोलीस परवानगी आणि सदर ठिकाणी लावण्यात आलेले स्पीकर याची परवानगी घेण्यात आली होती का हे देखील तपासले जावे, कारण ज्या संघामध्ये खेळाडू वृत्ती नाही ते सामने भरवत असतील तर काही अनुचित प्रकार घडू शकतो। कोळकी गावातील खेळाडू संयमी होते म्हणून त्यांनी फक्त या ठिकाणी बहिष्कार टाकून निघून आले। मात्र या अगोदर काही वर्षांपूर्वी क्रिकेट सामन्यांवरून अनुचित प्रकार फलटण तालुक्यामध्ये घडला होता, ज्यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला होता। तरी या अशा आयोजकांना जे बक्षीस म्हणून स्पॉन्सरशिप देतात त्यांनी देखील याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण योग्य आयोजकांना मदत करतोय का, कारण ते निखळ मनाने मदत करत असतात परंतु काही स्तरावरती त्याचा गैरवापर केला जातो, ज्यामुळे त्यांच्याही नावाची खराबी होऊ शकते। पोलीस प्रशासनाने देखील अशा होणाऱ्या सामन्यांवरती लक्ष ठेवलं पाहिजे, कारण या सामन्यांकरिता हजारो रुपये एंट्री फी म्हणून घेतली जातात आणि असे काही ना काही कारण काढून कोणत्याही संघाला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले असता त्या ठिकाणी वाद होऊ शकतो असे मत खेळाडूंकडून व्यक्त करण्यात आले। याशिवाय हे सामने 8 फेब्रुवारी 2026 रोजी चालू असताना हा प्रकार घडलेला आहे। दरम्यान सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे इलेक्शन चालू असताना याला परवानगी कशी दिली यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।